आज महाराष्ट्रात म्हणतो आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आणि त्या टायमाला जर असा धीर देणारा शेतकऱ्यासाठी चालवलेला जर ग्रुप असला असता तर मी म्हणेल शेतकऱ्याच्या आत्महत्या तिथं खरंच नक्की थांबल्या. आज घडीला आम्हाला असं वाटतं की एक शाळा भरण्याची आतुरता, म्हणजे तो ग्रुप कधी चालू होते, 7:30 कधी वाजतात आणि कुठल्या तज्ञाचं कसं मार्गदर्शन मिळतं. मग अशा ह्या ग्रुपचं मी खरंच खूप धन्यवाद मानेल आणि एक गर्व आहे मला की मी ह्या ग्रुपचा एक सदस्य आहे. अवकाळी असू दे किंवा दुष्काळी असू दे, कुठल्याही परिस्थितीत खचून न जाता पुढे कसं जावं याचे गणुदादा अतिशय उत्तम उदाहरण आहेत. आणि ह्या परिस्थितीमध्ये कृषी रसायन साक्षरता अभियानामध्ये जेव्हा त्यांनी माहिती घेतली आणि त्यानुसार जेव्हा त्यांच्या बागेची नियोजनं केली गेली, त्यांची सगळ्या पिकांची नियोजनं केली गेली, द्राक्ष, डाळिंब, ढोबळी मिरची असेल, सिमला मिरची असेल, आता कारलं आहे, अशी विविध पिकांची नियोजनं ते करतात. याच्यामध्ये जैविक रासायनिक उत्पादनांचा योग्य प्रकारे वापर होतो. माती जिवंत तर शेती जिवंत या तत्वानुसार काम केलं जातं, जेणेकरून उत्पादन खर्च कमी, दर्जेदार उत्पादनाची तसेच उत्पन्नाची पण हमी या माध्यमातून शक्य होते. पाऊस झाला सर, त्या पावसामध्ये कांदा माझा 7 एकर कांदा होता त्या टायमाला. म्हणजे मी थोडंसं खंडाने केलं होतं रान 2-3 एकर आणि माझा घरचा एक 2-3 एकर. तर कांदा त्या टायमाला पाऊस इतका झाला की पीळ रोग कांदा भरपूर गेले त्या टायमाला. तर विषय सांगण्याचं की 2020 साली 21 मध्ये तासगावच्या मनच्या ग्रुपच्या मार्फत मला क्लब हाऊस ही एक गोष्ट माहीत झाली आणि मी त्या मीटिंगमध्ये जाता जाता ही मैत्री विचाराचा जो ग्रुप त्या टायमाला विठ्ठलराव कडवणे जे ग्रुप मेंबर आहेत, फाउंडर मेंबर म्हणले तर चाल, ह्यांनी तो ग्रुप निर्माण केला होता. आणि सुरुवातीची माझी ओळख संजय घोगरे, जगदीश गागरे आणि विठ्ठल कडवणे ह्यांची ओळख होऊन मग तो ग्रुप खरं तर चर्चात्मक ग्रुप करायचा होता, म्हणजे चालला होता. कारण त्या टायमाला क्लब हाऊस हे खूप शेतकऱ्यांना माहीत नव्हतं आणि आम्हाला माहीत होतं. आम्ही ही मैत्री विचाराचा जो ग्रुप आहे, जे संतोष तात्या कडलक यांनी त्या ग्रुपला नाव दिलं आणि हा व्हॉट्सअप ग्रुप पाहिला, त्यांचा जो नाव होता आणि व्हॉट्सअपमधले सदस्य तिथे येऊन चर्चा करायची. दीपक चव्हाण सरांच्या मार्गदर्शनाखाली हा ग्रुप आज 2-3 वर्ष झाले जो सुरुवातीला चालू केलेला. आज घडीला 3-3.5 हजार शेतकरी तिथं अटॅच आहेत आणि जो ग्रुपचं तर कामकाज सर्वांना माहीतच आहे. आज घडीला हे ग्रुप कुटुंबासारखा म्हणजे चालतोय सर. कारण जिथं पिकाचंच नाही, कुटुंबातल्या काही समस्या, काही सामाजिक समस्या, ह्या सगळ्या गोष्टीवर निवारण मिळणारा असा ही मैत्री विचाराचा ग्रुप आहे सर. आणि त्याच्यामध्ये जे कौटुंबिक जिव्हाळा म्हणतो आपण, तो मिळाल्यामुळं अक्षरशः शेतकऱ्याचा एक विचार करण्याची दृष्टिकोन बदली झालेला आहे. कारण जो मोकळा वेळ जो समाजात राजकारणात जो वेळ घालवायचा तो ह्या मैत्री विचाराच्या ग्रुप हाऊसला, क्लब हाऊसला, शेतकरी ते सहकुटुंब सहपरिवार त्यांच्या समस्यांसह एकत्र आलो. मग त्यातनं एकमेकांना मार्गदर्शन होत गेलं. कुणाच्या समस्यावरती कुणाकडे समाधान असतं, त्या माध्यमातून जसं दीपक चव्हाण सरांनी इनिशिएट केलेलं फार्मर टू फार्मर एक्सटेन्शन आहे, तर ते शेतकऱ्याकडून शेतकऱ्याकडे ज्ञानाचा प्रवास त्या माध्यमातून. दीपक चव्हाण सरांचे तर मी खूप धन्यवाद मानेल का असा प्लॅटफॉर्म आम्हाला निर्माण करून दिल्याबद्दल. आज जी शेतकरी आम्ही जोडत गेलो वेगवेगळ्या तालुक्यातनं, जिल्ह्यातनं आणि वेगवेगळ्या समस्या घेऊन जोडत गेलो, पण एका शेतकऱ्याकडे त्या गोष्टीचं समस्याचं निवारण मिळतं तेव्हा शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो खूपच वेगळा असतो आणि तो समक्ष मी बघतो. कारण ग्रुप चालवताना आम्हाला ज्येष्ठ सुदाम गुरुजी असतील, ते पाणी व्यवस्थापनबद्दल खूप चांगली माहिती देतात. देवराम गागरे असतील, आमचे दादा म्हणतो आम्ही त्यांना, त्यांच्याबाबत आम्हाला औषधाची मॉलिक्युलची माहिती. त्यात वेगवेगळ्या तालुक्यातनं जी काही पिकं केली जातात, म्हणजे चैतन्य पाटील झाले लातूरचे, त्यांच्याकडे टमॅटोचा बेल्ट आहे, ते टमॅटोची माहिती. रवी बापू पाटील आहेत, त्यांचे केळी पिकातला चाकला हातखंडा आहे, त्यांच्याकडून केळी पिकाची माहिती आहे. गणेश वडजे पाटील आहेत जे मला गुरुस्थानी आहेत, ते द्राक्ष पिकाबद्दल मला चांगली माहिती. प्लस आमच्या भागामध्ये कलिंगड खरबूज जास्त केलं जातं, मग हे कलिंगड खरबूजाची एक चर्चा. रामेश्वर युरे आहेत, ते जे मिरची पिकामध्ये चांगला हातखंडा आहे,
त्यांच्याकडली मिरचीचं ह्या गोष्टी अशा एकमेकाच्या जी पारंगत आहेत प्रत्येक पिकामध्ये, त्यांची एक ठिकाणी विचार आल्यामुळे शेतकऱ्याला कुठल्याच पीक घेताना अडचण वाटत नाही. आणि त्यात अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून योग्य बदल घडवून आणून प्रयोग करणारे शेतकरी इथे एकत्र आले. म्हणजे अजितदादा असतील, वडजी पाटील असतील, किंवा हे हो, सगळा हो. जो समूह एकत्र आला त्या एकत्र. माध्यमातून एकमेकांना मदत झाली चांगली. हो, आता त्यात अजित गोलब सरांचं खूप मोठं मार्गदर्शन, की जेणेकरून पिकाचं आरोग्य कसं सांभाळायचं ह्याचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेलं. विजय जयभावे सरांचं हवामानाचा एक विषय, त्यांच्याबद्दल तर मला खूप सांगावं वाटतं. कारण विजय जयभावे सरांनी जो हवामानाचा जो अंदाज देतात आम्हाला, मी म्हणेल द्राक्ष शेतकऱ्यांसाठी खूप मोठं वरदान. सगळ्याच शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर त्याचे नुकसान होतं बदलत्या वातावरणामुळे. तर आधीच हवामान अंदाज येत असल्यामुळे त्याच्यातनं त्यांना पूर्वकल्पना असते, त्याच्यानुसार काळजी घेतली जाते आणि पीक वाचवता येतं, नुकसान कमी करता येतं. ही मैत्री विचाराच्या ग्रुपमध्ये दर शुक्रवारी जी रूम घेतली जाते विजय जयभाव सरांचे, ते 15 दिवसाचा अंदाज दिल्यामुळे आम्ही आधीच तयारीत राहतो की पुढे काय होणार आहे. त्यामुळे शेतीतले कुठे लय मोठे प्रश्न निर्माण व्हायला लागले की अलर्ट झालो लवकर, की त्यातनं आम्हाला मार्ग काढायला एक थोडासा वेळ भेटतो. मग अशा ह्या ग्रुपचं मी खरंच खूप धन्यवाद मानेल की मी, आणि एक गर्व आहे मला की मी ह्या ग्रुपचा एक सदस्य आहे. कारण मी माझ्या शेती व्यवसायामध्ये ह्या ग्रुपचा खूप मोलाचा हातभार आहे. कारण ग्रुप सदस्य दत्तानाना शेजोळ झाले, आले पिकामध्ये हो, म्हणजे बाजारभावापासून सगळ्याच गोष्टींचं मार्गदर्शन करतात. जळगावचे डॉक्टर चौधरी झाले, कांतीलाल भाऊ पाटील झाले मक्यामध्ये, पेंढारी दादा आहेत, हो, जगदीश पेंढारी आहेत, ते झेंडू पिकामध्ये त्यांचा चांगला हातभार आहे. माऊली साहने आहेत, त्यांचाही टोमॅटो पिकामध्ये. हे अशी लोक आहेत की कुठंच अडचण येऊन देणार नाही. प्रत्येक पिकातली बाप माणसं आहेत. आणि वेळोवेळी इथे तज्ञ पण उपस्थित असतात. तज्ञ म्हणजे सर खरं तर हे तुमचंच आम्ही खूप अभिनंदन करणार. कारण जे आम्हाला तुम्ही वेळ दिलाय, वेळोवेळी मार्गदर्शन केले त्या ग्रुपवर येऊन, त्याचं पूर्ण म्हणजे एक आज घडीला आम्हाला असं वाटतं की एक शाळा भरण्याची आतुरता. म्हणजे तो ग्रुप कधी चालू होते, 7:30 कधी वाजतात आणि कुठल्या तज्ञाचं कसं मार्गदर्शन मिळतं त्या बाबतीत पण येतात. तिथे तज्ञ माणसं येतात. शुक्ला सर असतील सिंजेंटाचे, किंवा उदय देवळणकर सर असतील, मार्गदर्शन करायला आहेत. दीपक चव्हाण सर तर नेहमीच असतात. बाकी पण असे तज्ञ माणसं. त्यात बाजीराव गागरेंचा एक मी खूप धन्यवाद मानाल. कारण आज रूम चालवणं आणि प्रत्येक दिवसाचं शेड्यूल करणं, संजय घोगरे, जगदीश गागरे यांचे खूप धन्यवाद मानाल. कारण आज रोजचं शेड्यूल तयार करून ते प्रत्येक शेतकऱ्याला त्याची माहिती देणं, म्हणजे हे खूप त्यांच्या मागचं एक कष्ट आहे सर. आणि विशेष म्हणजे ही जी शेतकरी मंडळी आहेत या ग्रुपमधली, तर ही काय करतात की यांच्या खिशातले पैसे घालून हा ग्रुप चालवतात. म्हणजे स्वतःच्या खर्चानं इतर शेतकऱ्यांना सुद्धा मदत करतात, मार्गदर्शन करतात. त्यांच्यासाठी कार्यक्रमांचं नियोजन केलं जातं आणि विविध उपक्रम केले जातात. एखाद्या अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी ती पुढे सरसावतात. आणि जसं आता आपण पाहिलं, अवकाळी असेल किंवा याच्यातनं जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, याच्यासाठी वेळोवेळी तज्ज्ञांचं मार्गदर्शन उपलब्ध करून घेण्यात आलं, तज्ज्ञ शेतकऱ्यांचं मार्गदर्शन उपलब्ध करून घेण्यात आलं. विविध प्रकारच्या गोष्टींच्या माध्यमातून नुकसान कमी कसं होईल शेतकऱ्याचं, उत्पादन खर्च कसा कमी होईल आणि उत्पादन कसं वाढेल, थोडक्यात त्याच्या काय येणाऱ्या नफ्याचा कसा वाढेल, ह्याच्यावरती हा ग्रुप प्रामुख्यानं काम करतो. कारण जे आता 10-15 दिवसाखाली अवकाळी पडलं नाशिक, निफाड, मनमाड भागात, चांदवड भागात, तर आमचे अशोक मामा पगार आहेत, आशिष ठोंबरे आहेत, ह्या शेतकऱ्यांचं ह्या अवकाळी, दत्ता मामा, कासार मामा आहेत आमचे, ह्यांचं खूप अवकाळीत नुकसान झालं सर. आज कुटुंबात धीर द्यायला एक माणूस पाहिजे. म्हणून जर अशा अवकाळी ह्याच्यात धीर जर नाही दिला सर, तर शेतकरी खालवला जातो. ह्याचे मला चांगले अनुभव आहेत. आपले कांद्याचे हे पण नंदभाऊ पवार, ही जी मित्र आम्हाला एक भेटत गेली. आता अशोक मामा पगार यांचं तर खूप नुकसान झालं, आशिष ठोंबरेचं नुकसान झालं या अवकाळीत. पण पाऊस उघडल्या त्यांनी जे फोटो आम्ही त्यांचे बघितले आणि ते जे भयानक दृश्य आम्हाला त्या पिकांचं जे दिसलं,
अक्षरशः आम्ही त्यांना लगेच 5 मिनिटापूर्वी म्हणजे 5 मिनिटातच फोन केला, काय घाबरू नका, आम्ही आहे, पुढच्या वेळेस परत पीक आणू. म्हणजे हे सर ग्रुपमध्ये असं सुद्धा धीर दिला जातो, खचून जाऊ नका, आपण आहे, परत उभा करू. म्हणजे जी आज महाराष्ट्रात म्हणतो आपण शेतकरी आत्महत्या करायला जी वातावरण निर्माण होतं ते हेच वातावरण. म्हणून त्या टायमाला त्या शेतकऱ्यांना जर असा ग्रुप असला असता सर, मराठवाड्यातल्या जे मागं आत्महत्या झाल्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, आणि त्या टायमाला जर असा धीर देणारा शेतकऱ्यांसाठी चालवलेला जर ग्रुप असला असता, तर मी म्हणेल शेतकऱ्याच्या आत्महत्या तिथं खरंच नक्की थांबल्या असते. 100%. पण ग्रुप विस्तारतोय, पूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतभरातनं शेतकरी या ग्रुपमध्ये जॉईन होत आहेत, एकमेकांना मार्गदर्शन करतात. वेळप्रसंगी तज्ज्ञांची पण इथे उपस्थिती असते. आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा ह्या समूहामध्ये यावं आणि स्वतःचा फायदा करून घ्यावा. धन्यवाद.